नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण काकडी आणि पोह्यापासून मस्त असा हेल्दी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एक काकडी घेतली आहे आणि त्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर मोठ्या-मोठ्या तुकड्यांमध्येच मी इथे कट करून घेते. याची साल नाही काढलेत तरीही चालतील. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता. तर बघू शकता इथे मी छान असं हे कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण याला बाजूला ठेवून देऊया. आता एक बाउल घेतलंय. याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप पोहा. तर तुम्ही कुठलेही पोहे घेऊ शकता, जाड किंवा पातळ. आणि याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर मी ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर जेणेकरून याच्यामध्ये जे धूळ वगैरे असतील ते सगळे निघून जातील. तर मी ते पोहे धुवून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 कप रवा. तर मी ते बारीक रवा घेतलाय. थोडासा जाडा असतील तरीही चालेल. सोबतच 1 कप दही घ्यायचं आहे. तर मी इथे तिन्ही समप्रमाणात घेतलंय. म्हणजे 1 कप पोहा, 1 कप रवा आणि 1 कप दही घेतलंय. सोबतच याच कपाने 1 कप पाणी सुद्धा घालून घेऊया. आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर या पद्धतीने सगळं असं मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला झाकून ठेवून देऊयात जेणेकरून रवा आणि पोहे छान असे भिजून जातील. तर आता नाश्त्याबरोबर खायसाठी मस्त अशी आपण झटपट बनणारी चटणी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलंय. सोबतच आपण मिरची घेणार आहोत. ते 1 हिरवी मिरची घेतली आहे. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय. सोबतच अर्धा चमचा जिरं घ्यायचंय. कोथिंबीर घेणार आहे. ती हिरवी कोथिंबीर घेतली आहे. चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. सोबतच अर्धा निंबू घ्यायचा आहे म्हणजे अशी चटपटीत टेस्ट लागेल आपल्या चटणीची. आणि थोडंसं पाणी घालून आता आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त अशी झटपटी चटणी तयार झालेली आहे. तर तुम्ही इथे कुठल्याही नाश्त्याबरोबर ही चटणी खाऊ शकता. तर आता आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे. आता आपण हे बाजूला ठेवून घेणार आहोत. आणि आता आपण जे रवा आणि पोहे ठेवले होते ते बघू शकता मस्त असे भिजले गेले आहेत. तर आपण आता याला मिक्सरला लावून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय आणि एक सोबतच मी सगळं याच्यामध्ये टाकून घेते. तुम्ही अर्ध-अर्ध सुद्धा करू शकता. तर इथे मी जे आता काकडी आपण कट करून घेतली होती ते सुद्धा टाकून घ्यायची आहे. आणि सोबतच याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. आणि आता आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत. आता आपण त्याच बाउलमध्ये हे सगळं काढून घ्यायचंय. तर बघू शकता या पद्धतीने मस्त अशी हे आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. तर कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त असं पातळ नाही पाहिजे आणि खूप जास्त घट्टही नाही पाहिजे. याच पद्धतीने करून घ्यायचे. तर आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. आणि सोबतच आपण याच्यामध्ये पाव चमचा मी इथे खाण्याचा सोडा घेतलाय. तुम्ही याच्याऐवजी इनोचा वापर सुद्धा करू शकता. आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचंय. तर बघू शकता हे मस्त असं मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण गॅसवर एक तवा ठेवलाय गरम व्हायला. तर तवा पण छान असा गरम झालाय. तर आपण एक एक चमच याच्यावर घालून घ्यायचंय. तर आपल्याला हे पातळ नाही करायचे, असे थोडे जाडच ठेवायचे. तर जसे आपण आंबोळी बनवतो तसंच बनवून घ्यायचंय. तर मस्त अशी जाळी येते याला. आणि अगदी अर्धा चमचा तेल घालून घ्यायचंय. तेल नाही घातलं तरीही चालेल. पण मी इथे अर्धा चमचा तेल घालून घेतलंय आणि आता आपण याला झाकून छान असं शेकू देऊया. झाकून ठेवल्याने मस्त असं लवकर शिजतं. तर बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे याला. आणि अगदी मऊसुद्धा असा नाश्ता बनतो अगदी कमी तेलाचा. तर जाळी बघा किती मस्त आली आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं. सोबतच मी अजून एक तुम्हाला करून दाखवते. तर या पद्धतीने पसरवून झालं की आता याला आपण झाकून ठेवून देणार आहोत. तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघू शकता या पद्धतीने वरून शेकून झाला की तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे पलटवून दुसऱ्या साईडनी सुद्धा शेकू शकता. तर या पद्धतीने झालं की आपण याला पलटवून देऊया. आणि या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर मस्त असा मऊ लुसलुशीत हा नाश्ता बनतो आणि अगदी कमी तेलाचा आणि हेल्दी नाश्ता आहे. तर नक्की ट्राय करून बघा. तर मी तुम्हाला हाताने दाखवते सुद्धा की किती हा मऊसूत झालेला आहे. तर किती छान अशी जाळी पडली आहे बघा. तर बघा किती असा मऊसूत झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आणि अगदी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा दोन्ही साईडनी कलर बघा किती छान आलेला आहे. आणि हा नाश्ता या नारळाच्या चटणीसोबत तर अप्रतिम लागतो. तर नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.